डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी विरोधात गुन्हा न नोंदवल्यामुळे रोहित पवार संतापले. मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात बाचाबाची. पोलीस अधिकाऱ्यांना कुणाचा तरी फोन आल्यानंतर गुन्हा नोंदवण्यास नकार दिला. रोहित पवारांचा आरोप. रोहित पवारांची तक्रार आता सीआयडीकडे वर्ग. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी प्रकरण सीआयडीकडे वर्ग केलं. व्हीएसआर कंपनीवर पुढील चौकशी आता सीआयडी करणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत एकमत, तर सुप्रिया सुळेंकडनं पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे संकेत. राज्यसभेसाठी महाविकास आघाडीची मोर्चे बांधणी. शरद पवारांच्या पाठिंब्यासाठी जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे ठाकरेंची भेट घेणार. महाविकास आघाडीच्या आमदारांची आज विधानभवनात बैठक होण्याची शक्यता. शरद पवारांनी राज्यसभेवर जावं ही सर्वांचीच इच्छा. सुप्रिया सुळेंचं भाष्य. तर पवारांच्या उमेदवारीवरती घटक पक्षाची चर्चा करून निर्णय घेऊ, राऊतांचं सुतोवाच. राज्यसभेसाठी भाजपची रणनीती ठरली. वर्षा निवासस्थानी बैठकीत 4 नावांबाबत चर्चा. विनोद तावडे, रामदास आठवले आणि रावसाहेब दानवे यांचं नाव आघाडीवर. 28 फेब्रुवारीपर्यंत घोषणा होणार, सूत्रांची माहिती. मनोज जरांगे पुन्हा उपोषणाच्या तयारीत. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र न दिल्यास जूनमध्ये उपोषण करणार, जरांगेंचा सरकारला इशारा. मुंबईकरांच्या खिशाला कात्री बसणार. 500 स्क्वेअर फुटांखालील छोट्या घरांना आता पाणीपट्टी देखील मोजावी लागणार. महायुतीच्या घोषणा कागदावरतीच असल्याचा सवाल उपस्थित. जिल्हा परिषद पंचायत समित्यांचे कारभारी ठरणार. 20 मार्चपर्यंत निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश. ग्रामविकास विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश. ओडिशामध्ये खाण उपसंचालकाच्या घरात सापडला 4 कोटींचा घबाड. परवानाधारक कोळसा विक्रेत्याकडून 30,000ची लाच घेताना रंगेहात अटक. घरातल्या झडतीत कोट्यवधींची रोकड जप्त. ओडिशा व्हिजिलन्सची कारवाई.